परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञान सागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोन शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र काम धेनु जाण, सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोने, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा. तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोन श्री गुरूंचे वचन, सायंदेव विप्र करी नमन, माथा ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारो, अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करूनी, पुनरपि विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूर असे. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण, निश्चये घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनि श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविल आम्हा पाशी. जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. निजभक्त आमुचा तू होसी, पारंपर वंशोवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लाधोन, निघे सायंदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा, दुष्ट यवन परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊन गृहात, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यात असे. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्नीसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडाजिया पिलियांसी, सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, गुरुकृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री गुरुकृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन,
अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तजे वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तीरी असे वासर श्री गुरूंचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थांचे. ऐकोन श्री गुरूंचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विणे देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू. उद्धरावया सगरांसी गंगा आणिली भूवीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडिणे काय नीती सभे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी. ऐसे बरे संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विरवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी शिष्य होते बहुवसी त्यांची कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारोनु सांगे नाम करणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करून एका गुरु श्रोते ऐका सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनं सायंदेव वरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. जय श्री काका साईराम.